नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VM स्टडी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जर तुम्ही MPSC, TET, टेट, पोलीस भरती, तलाठी, झडपी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलावरील वारंवार परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे PYQ प्रश्न सोडवणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतः विचार करून कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या आमच्या या टेलिग्राम आयडी वर नक्की जॉईन करा. तिथे तुम्हाला सर्व PDF मिळतील. तुमचा एक सबस्क्राईब आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारवरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आपला संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरील प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्नाकडे जाऊया. बघा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आपलं अहिल्यानगर. ओके. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, गोदावरी. चला पुढे जाऊया. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, आंबोली. आंबोली हे कुठं आलं मित्रांनो? सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलं. ओके. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणती पर्वतरांग राज्यांच्या पश्चिम भागातून उत्तर दक्षिण पसरलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो सह्याद्री. पर्याय क्रमांक सी. ओके, सह्याद्री. नेक्स्ट, महाराष्ट्राला किती किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, 720 किलोमीटर. ओके, किती? 720 किलोमीटर. अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. सर्व प्रश्न PYQ स्वरूपाचे आहेत, म्हणजे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न आहेत ते. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. चला पुढे जाऊया. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो वैतरणा. पर्याय क्रमांक डी, वैतरणा. हे सर्व पूर्व वाहिनी आहेत. ओके. गोदावरी, भीमा, कृष्णा आणि वैतरणा ही पश्चिम वाहिनी आहे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो कळसुबाई. पर्याय क्रमांक सी, कळसुबाई. किती आहे बघा याची उंची? 1646 आहे. किती आहे? 1646 मीटर. ओके. चला पुढे जाऊया. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, आपला अहिल्यानगर. ओके, अहिल्यानगर. चला पुढे जाऊया. महाराष्ट्रातील काळी माती प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील काळी माती मित्रांनो कापूससाठी प्रसिद्ध आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी. ओके. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलाशय कोणत्या धरणामुळे निर्माण झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो जायकवाडी. पर्याय क्रमांक बी. ओके, जायकवाडी. महाराष्ट्रातील नाणेघाट कोणत्या दोन प्रदेशांना जोडतो? तर नाणेघाट मित्रांनो पुणे, ठाणे या दोन शहरांना जोडतो. पर्याय क्रमांक बी. योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी, पुणे आणि ठाणे. ओके. नेक्स्ट, ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला माहितच असेल पर्याय क्रमांक बी, चंद्रपूर. ओके. ताडोबा कुठे आपलं? चंद्रपूर मध्ये आहे. ओके. नेक्स्ट, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए, बुलढाणा. लोणार सरोवर कुठे आहे? बुलढाणा मध्ये आहे. ओके, बुलढाणा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणते खनिज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो मॅग्नीज. पर्याय क्रमांक सी, मॅग्नीज. महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आढळते मॅग्नीज. ओके. कोयना धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी कोयना. कोयना धरण कोणत्या नदीवर? कोयना प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी. ओके. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? विद्यार्थी मित्रांनो डोळे बंद करून तुम्ही उत्तर देणार मुंबई. पर्याय क्रमांक बी. मुंबई हे आपले सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे. ओके. सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पर्वतरांगेला मित्रांनो पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. पर्याय क्रमांक बी. ओके. नेक्स्ट, महाराष्ट्रातील संत्री उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? आपण म्हणतो ना नागपूरची संत्री, म्हणून पर्याय क्रमांक बी नागपूर. ओके. संत्रीसाठी प्रसिद्ध आहे. चला पुढे जाऊया. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या पर्वतरांगेत आहे? भीमाशंकर कुठे कोणत्या पर्वतरांगेत आहे मित्रांनो? सह्याद्री पर्वतरांगेत आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी सह्याद्री. ओके. नेक्स्ट, महाराष्ट्रातील देवगिरी किल्ला सध्या कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील देवगिरी किल्ला मित्रांनो आपले छत्रपती संभाजीनगर येथे आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी छत्रपती संभाजीनगर. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा विभाग कोणता? तर महाराष्ट्राचे कापूस उत्पादन कोणत्या विभागामध्ये होत असते? तर विदर्भामध्ये होतं मित्रांनो सर्वाधिक कापूस उत्पादन, म्हणून पर्याय क्रमांक सी विदर्भ. ओके. नेक्स्ट, महाराष्ट्रातील उगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? उगामल मित्रांनो अमरावती मध्ये आहे, तर पर्याय क्रमांक बी अमरावती. ओके. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणती नदी अरबी समुद्रात मिळते? बघा मित्रांनो अरबी समुद्रात मिळणारी नद्या कोणत्या? पश्चिम वाहिनी असतात. मग उल्हास ही पश्चिम वाहिनी नदी आहे मित्रांनो. ओके. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उल्हास. कुठे मिळते ती? अरबी समुद्रात मिळते. ओके. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? जायकवाडी धरण मित्रांनो गोदावरी नदीवर बांधलेले आहे. पर्याय क्रमांक बी. ओके. गोदावरी. उत्तर काय याचं मग? गोदावरी. अत्यंत महत्वाचा प्रश्न होता. महाराष्ट्रातील सर्वाधिक केळीची उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर केळीचे सर्वाधिक उत्पादन मित्रांनो जळगाव मध्ये होतं. ओके. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जळगाव. ओके. नेक्स्ट, महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर मेळघाट हे कुठे आहे मित्रांनो? अमरावती मध्ये आहे, आणि हे कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? सातपुडा. पर्याय क्रमांक बी. ओके. इथं पर्याय क्रमांक बी सातपुडा. ओके. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या विभागात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र. सोलापूर भागामध्ये जास्त साखर कारखाने आहेत, म्हणून याचे योग्य उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा द्राक्षाची राजधानी म्हणून ओळखले जाते? द्राक्षाची राजधानी मित्रांनो नाशिक. नाशिकचे द्राक्ष फेमस आहेत, म्हणून पर्याय क्रमांक सी नाशिक. ओके. पुढे जाऊया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? चिखलदरा मित्रांनो अमरावती मध्ये आहे, आपला अमरावती. चला तर मग पर्याय क्रमांक बी. ओके. अमरावती चिखलदरा. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब राष्ट्रीय मार्ग मित्रांनो NH-53. पर्याय क्रमांक बी NH-53. बघा मित्रांनो NH-53 याचे पूर्वीचे नाव काय होते? NH-6. याला आपण काय म्हणतो? NH-6 हे पूर्वीचे नाव होते. आता त्याचे नाव बदलून दिलेले आहे सर्व राष्ट्रीय महामार्गांची. तर आता नवीन नाव काय दिले त्याला? NH-53. आणि सुरुवातीला याचे नाव होतं नॅशनल हायवे क्रमांक 6. आणि हा तुम्हाला जर असं विचारलं तर हा हायवे कुठून तर कुठून जातो? तर हजीरा ते कोलकाता. ओके. कोलकाता, हजीरा ते कोलकाता आहे मित्रांनो हा. आणि जुनं नाव विचारलं तर NH-6 आणि आताचे नाव विचारलं तर NH-53. पर्याय क्रमांक बी. आलं लक्षात तुमचं? ओके. आणि जर विचारलं तर किती किलोमीटरचा आहे मित्रांनो हा? तर 797 किलोमीटर आहे. ओके. कोणता? हा आपला नॅशनल हायवे क्रमांक 53. ओके.
आलं लक्षात? 797 किलोमीटर आहे महाराष्ट्रात. हा फक्त महाराष्ट्रात सांगतोय, महाराष्ट्रात 797 किलोमीटर आहे तो. ओके, नॅशनल हायवे 6 आपल्या महाराष्ट्रात 797 किलोमीटर आहे. हा, भारतात नाही. चला मग पुढे जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. साल्हेर हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? साल्हेर कुठे आहे मित्रांनो? साल्हेर मुल्हेर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नाशिक. साल्हेर कुठे आहे? नाशिक येथे आहे. ओके, आणि जर विचारलं मित्रांनो हे साल्हेर दुसऱ्या क्रमांकाचं आहे, पहिल्या क्रमांकाच्या मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं कळसुबाई. ओके, मग कळसुबाईची साल्हेरची उंची जर विचारली तर किती आहे? 1567 मीटर. ओके, 1567 साल्हेरची. आणि कळसुबाईची आपण पाहिलं ना 1646. हे पहिल्या क्रमांकाचे आहे आणि हे दुसऱ्या क्रमांकाचे आहे. कोणतं? साल्हेर. कुठं आहे? नाशिक मध्ये. आणि कळसुबाई आपल्या नगरमध्ये. ओके, चला पुढे जाऊया. महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, गडचिरोली. सर्वात जास्त जंगल गडचिरोलीला आहे. ओके, पुढे जाऊया. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो नागपूर. पर्याय क्रमांक बी. ओके, नागपूर. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो गोदावरी. पर्याय क्रमांक सी, गोदावरी, दक्षिण गंगा. ओके, महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर कुठं आलं मग मित्रांनो? सातारा मध्ये. पर्याय क्रमांक बी. ओके, सातारा. महाराष्ट्रातील सर्वाधिक कांदा उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होतो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो नाशिक. नाशिकचा कांदा फेमस आहे. सर्वाधिक कांदा उत्पादन हे नाशिक मध्ये होतं. ज्याप्रमाणे द्राक्ष मध्ये नाशिक प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे कांद्यामध्ये पण नाशिक प्रसिद्ध आहे. लालसगाव. ओके, पुढे जाऊया. महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर शेकरूसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या राष्ट्रीय प्राणी महाराष्ट्राचा म्हटलं जातं त्याला शेकरू. ओके, पर्याय क्रमांक बी, भीमाशंकर कुठं? शेकरूसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र. पर्याय क्रमांक बी. ओके, कोणता? चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प सर्वात मोठा प्रकल्प आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील भंडारदरा धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रवरा. पर्याय क्रमांक ए, भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? प्रवरा नदीवर आहे. महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो अजिंठा कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर. पर्याय क्रमांक ए. ओके, महाराष्ट्रातील एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? हे पण संभाजीनगर मध्ये आहे मित्रांनो. ओके, एलोरा, वेरूळ, अजिंठा हे सर्व संभाजीनगर मध्ये आहे. तर पर्याय क्रमांक बी. लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? ओके, कोणती नदी ही तापी नदीची उपनदी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो गिरणा. पर्याय क्रमांक ए. जर तुम्हाला म्हटलं तर प्रवरा मुळा ही कोणत्या नदीची उपनदी आहे असं जर विचारलं तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रवरा आणि मुळा हे जे आहेत मित्रांनो गोदावरीची उपनदी आहे. ओके, प्रवरा, मुळा आणि कोयना जर विचारलं तर कृष्णाची उपनदी आहे. ओके, आलं का? ह्याच प्रश्नामध्ये आपण 3-4 प्रश्न बघितले. जर विचारलं तापीची उपनदी गिरणा, प्रवरा, मुळा ही गोदावरीची उपनदी आणि कोयना ही कृष्णाची उपनदी आहे. लक्षात मित्रांनो अत्यंत महत्वाचे प्रिव्हायक्यू आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला देखील विसरू नका. चला आता मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो रत्नागिरी. ओके, पर्याय क्रमांक सी, रत्नागिरी. आता तुम्हाला जर म्हटलं तर रत्नागिरी किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर 237 किलोमीटरचा एवढा समुद्र किनारा हा आपल्या रत्नागिरीला लाभलेला आहे. ओके, लक्षात. चला पुढे जाऊया. महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. पर्याय क्रमांक ए चांदोली. ओके, पर्याय क्रमांक ए चांदोली. ओके, महाराष्ट्रातील स्थळ म्हणून घोषित झालेले नांदूर मधवेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो नाशिक. पर्याय क्रमांक बी नांदूर मधवेश्वर कुठं आहे? नाशिकला रामस्थळ स्थळ आहे मित्रांनो ते. ओके, आता टोटल किती रामस्थळ झालेत भारतामध्ये? 100 एवढे सेंचुरी पार केली रामस्थळ स्थळांची. ओके, चला पुढे जाऊया. महाराष्ट्रातील कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या घाटातून जाते? तर कोकण ही म्हणजे पश्चिम घाटातून जाते, म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेतून जाते. पर्याय क्रमांक सी. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढे जाऊया. महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर. पर्याय क्रमांक बी. ओके, महाराष्ट्रातील पैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो गोदावरीची उपनदी आहे. कोण? पैनगंगा. पैनगंगा कोणाची उपनदी आहे? गोदावरीची. पर्याय क्रमांक ए. ओके, पुढे जाऊया. महाराष्ट्रातील मुळा मुठा नद्यांचा संगम कोणत्या शहरात होतो? मुळा मुठा आलं तर म्हणजे पुण्याला आहेत, म्हणून याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी पुणे. मुळा मुठा कुठे आहेत? पुण्यामध्ये आहेत. ओके, नेक्स्ट. महाराष्ट्रातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आता मागे पाहिलं होतं आपण आंबोली सिंधुदुर्ग. ओके, कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. पर्याय क्रमांक बी. ओके, महाराष्ट्राच्या भूगोलावरील हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेत नक्की मदत करेल. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.